महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीसच होणार विराजमान। शहांसोबतच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। तर सर्व प्रक्रिया पार पाडून लवकरच औपचारिक घोषणा होणार। महाबैठकीमध्ये शिंदेंकडून 12 मंत्रिपदांसह विधान परिषद सभापती पदाची आणि गृहनगर विकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी। मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय नसल्याची देखील माहिती। महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक 20, शिवसेनेला 12 ते 13 तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांची संख्या वाढणार। 4 महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। अदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महालेंच्या नावाचीही चर्चा। भाजपच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर 2 दिवसात महायुतीची बैठक होणार। राहुल शेवाळेंची माहिती। तर कोणाला कोणती खाती मिळणार तेही 2 ते 3 दिवसात कळेल अशी ही प्रतिक्रिया। 2 डिसेंबरला शपथविधी होणार। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांची माहिती। एकनाथ शिंदेंनी केंद्रात जाऊ नये, शिरसाटांची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता। प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण, मतदार याद्या तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं तुर्तास तरी निवडणुकांची शक्यता नाही। राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 35 पंचायत समित्यांची मुदत लवकरच संपणार। वाशिम, अकोला, नागपूर, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत जानेवारीमध्ये संपणार। मात्र निवडणुकांची घोषणा होत नसताना प्रशासक नेमले जाण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी 47 कोटी तर नाशिकमधल्या रामकाल पथच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून 99 कोटींचा निधी। ही पर्यटन स्थळे जागतिक स्तरावर दर्जेदार करण्यासाठी केले प्रयत्न। राज्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग। सरासरी पेरणी क्षेत्रापैकी 65% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण। यंदा पाण्याची उपलब्धता चांगलीच असल्यानं पेरणी क्षेत्रामध्ये वाढ होण्याचा अंदाज। राज्यात झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। गेल्या 4.5 महिन्यात झिकाचे 100 रुग्ण आढळल्याची आरोग्य विभागाची माहिती। तर सर्वाधिक रुग्ण हे पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात असल्याची माहिती। यानंतर घेणार आहोत मुंबईमधल्या सुपरफास्ट बातम्यांचा आढावा। जितेंद्र आव्हाड, बच्चू कडूंनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदेंची घेतली भेट। या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात। मुंबईत ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आंदोलनात सहभागी। मुंबईच्या भांडूपमधील नामांकित शाळेत 3 अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन। शाळेच्या लिफ्ट मेकॅनिकने गैरवर्तन केल्याचा आरोप। 3 पालकांच्या तक्रारीनंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। आरोपी मात्र अटकेत। अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या सांताक्रूजमधील घरात ईडीचा छापा। पोर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई, उत्तर प्रदेशसह 15 ठिकाणी छापेमारी। तर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या कार्यालयांवरही ईडीचे छापे। नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर पालिकेची कारवाई। अग्रवाल परिसरातील ओम तुळशी या 3 मजली इमारतींमधील 18 कुटुंबांना बाहेर काढून इमारतींवर तोडक कारवाई। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी नेमलेल्या कंपन्यांनी महसूल बुडवल्याची बातमी माझानं दाखवली होती। माझाच्या या बातमीनंतर प्रशासनानं ताब्यात घेतले 17 ट्रक। तर महसूल विभागाकडून 42,89,654 रुपयांचा दंड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेकडून दादर स्थानकातील गर्दीच्या नियोजनासाठी नवी व्यवस्था। काही रेल्वे आणि महापालिका पूल भीम अनुयायांना तर काही केवळ प्रवाशांसाठी असणार। भिवंडी मनपाकडून उड्डाणपूल स्वच्छता मोहीम। प्रशासक आयुक्त अजय वैद यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण नाका, धामणकर नाका आणि वंजारपट्टी नाका भागात 3 उड्डाणपुलांची साफसफाई। भाईंदरवरून सकाळी 8:24 सुटणारी लोकल कुठलीही पूर्वकल्पना न देता केली एसी लोकल। सामान्य प्रवाशांचे हाल। भाईंदर रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवाशांची नाराजी। वसईमध्ये गाडी नंबरच्या वादावरून मोटरसायकल विक्रेत्याला बेदम मारहाण। मोटरसायकल विक्रेता जखमी तर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। आता पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मंत्रिपदासाठी इच्छुक। कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली तर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, शेळकेंची प्रतिक्रिया।
चंद्रकांत पाटलांनी दिली आमदार अण्णा बनसोडेंच्या कार्यालयाला भेट. पत्रकारांनी मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला असता चंद्रकांत दादा हात जोडून निघून गेले. दाताच्या ट्रीटमेंटसाठी पिंपरीत आल्याचं दिलं कारण. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यात उपोषण. आढाव यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आढाव यांचा दावा. कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करत घेतलं विक्रमी उत्पन्न. शंकर पाटील यांच्या शेतातील लांबलचक ऊस पाहण्यासाठी बघ्यांची लांबच लांब गर्दी, तर वजनदार ऊसाची राज्यभर चर्चा. यानंतर घेणार आहोत उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकमध्ये देवयानी फरांदे यांचे भावी मंत्री असे बॅनर. हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लावण्यात आले बॅनर. भाजपचे खासदार अशोक चव्हाणांनी घेतली शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. साईबाबांच्या माध्यान्ह आरतीचा घेतला चव्हाणांनी लाभ. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लष्करी तळावर हेलिकॉप्टरच्या कसरती. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या कॉम्बॅट एव्हिएटर्स हेलिकॉप्टरच्या प्रशिक्षणार्थींचा देखील केला गौरव. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड. 12 लाख किमतीची 65 गांजांची झाडं पोलिसांनी केली जप्त. धुळ्यात 8 तासांऐवजी 12 तास विद्युत पुरवठा करावा, शेतकऱ्यांची मागणी. तर जिल्ह्यात फक्त 35% रब्बी पिकांची पेरणी झाल्यानं अधिकच वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. यानंतर घेऊयात विदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. विरोधाला विरोध नसेल तर सकारात्मक बाबींवर राज्य सरकारला सहकार्य असेल. नागपूर जिल्ह्यातील उमरखेडचे काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम यांची प्रतिक्रिया. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बस उलटली. 15 ते 20 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती, तर 8 मृतदेह बाहेर काढले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. गोंदियात एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत. काळजी व मुख्यमंत्र्यांची घोषणा. गोंदियातील अपघातात मृत पावलेल्यांना फडणवीसांनी एक्सपोस्ट करत वाहिली श्रद्धांजली. जखमींना गरज असल्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्याच्याही दिल्या फडणवीसांनी सूचना. नागपूरमध्ये रानडुकरानं धडक दिल्यानं दुचाकीचा भीषण अपघात. 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील किन्ही जवादे फाट्याजवळ कंटेनरची दुचाकीला धडक. अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू. भंडाऱ्यात 221 शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी. मात्र अजूनही अनेक धान केंद्र कुलूप बंद असल्यानं व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट चालू. भंडाऱ्यात ढगाळ वातावरणाचा तूर पिकाला फटका. वातावरणातील बदलांमुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. यानंतर घेऊयात कोकणातल्या महत्त्वाच्या सुपरफास्ट बातम्यांचा आढावा. जलजीवन मिशन योजना अपूर्ण राहिल्यानं कंत्राटदाराला चोप. अलिबाग तालुक्यातील ताडवागळे ग्रामपंचायतीमधील घटना. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला. भोगाव हद्दीतील गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र तळाची स्वच्छता मोहीम. तब्बल 300 किलो कचरा काढला बाहेर. समुद्राच्या तळाशी जाऊन राबवलेली ही देशातली पहिली सागरी कचरा स्वच्छता मोहीम. थंडीचा जोर वाढत असल्यानं कोकणात सध्या हापूस आंब्यासाठी पोषक वातावरण. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण. रायगडच्या श्रीवर्धनमधील मच्छी मार्केटमध्ये भीषण आग. आगीमध्ये मच्छीमारांचं मोठं नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यास उशीर झाल्यानं 2 फायर बोटींसह मच्छीनं भरलेलं टँकही जळून खाक. यानंतर घेऊयात मराठवाड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा.
तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। ऑडिट रिपोर्ट नकारात्मक आला तर दोन्ही महाद्वार पाडून 108 फुटी नवं महाद्वार बांधलं जाणार। शिवसेना आमदार तानाजी सावंत समर्थकांकडून आई तुळजाभवानीची आरती तर भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील समर्थकांकडून संत गोरोबा काकांच्या मंदिरात अभिषेक। पालकमंत्री पद मिळावं म्हणून केलं साजरं। छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध युवा क्रिकेटर इम्रान पटेलचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्यानं इम्रानचं निधन। लातूरच्या उदगीर शहरात बिबट्याचा वावर। भरवस्तीत बिबट्या फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्या फिरत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।